क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात विसरवाडी येथील पोलीस ठाण्यात स्थापन करण्यात आलेल्या गणरायाला दिनांक 18 सप्टेंबर बुधवार रोजी पारंपरिक वाद्य, पारंपरिक वेशभूषा परिधान करून पोलीस बांधवांनी सहकुटुंब सहभाग घेत पोलीस ठाण्याच्या आवारात मिरवणूक काढून लाडक्या गणपती बाप्पांना निरोप दिला। नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांच्या मार्गदर्शनात नंदुरबार जिल्ह्याभरात गावोगावी गणेशोत्सव, ईद-ए मिलाद सण निमित्त सर्वत्र नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने कायदा व सुव्यवस्थेचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। जिल्ह्यातील 5व्या, 6व्या, 7व्या, 9व्या व अनंत चतुर्दशी या दिवशीच्या गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या आणि महाराष्ट्राच्या महाउत्सवाची अनंत चतुर्दशीला सांगता झाली। यावेळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील यांच्या संकल्पनेतून गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशी या 10 दिवसात लाडक्या बाप्पांची मनोभावे पूजा आणि सेवा केल्यावर विसरवाडी पोलीस ठाण्याच्या आवारात गणरायाला निरोप देण्याची वेळ आली। विसरवाडी पोलीस ठाण्यात 10 दिवस गणरायाची दररोज येथील पोलीस कर्मचारी मनोभावे आरती व पूजा करून गणरायाला निरोप देण्यासाठी पारंपरिक पद्धतीने पोलीस बांधवांनी पांढऱ्या रंगाची कफनी, पायजमा व माथ्यावर फेटा तसेच महिला भगिनींनी पिवळ्या रंगाची साडी नेसून माथ्यावर फेटा अशी वेशभूषा परिधान करून पोलीस अधिकारी कर्मचारी परिवारासह एकत्रित येऊन पारंपरिक पद्धतीने गणरायाला पारंपरिक वाद्यांच्या तालावर ठेका धरत गुलालाची उधळण करत पोलीस ठाण्याच्या आवारात गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली। सायंकाळी नागन नदीच्या पात्रात गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात निरोप दिला। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर, विसरवाडी, नवापूर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।